काय ऊन तपली काल? ऊन होय का काय होय? काय उन्हाच्या गरम 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 झाका. आम्ही तर गाडीवर पार तोंड मोंड बांधून गेलो दुपट्ट्यानं, तरी ऊन तर चांगली सणानच लागे. असे चटके लागल्यासारखेच लागे उन्हाचे तर. नाही तर काय हो. काल तर भल्ली सून होती बापा. आम्ही इथं बाजारात गेलो होतो, त्यात शेवंताबाईला तर चक्कर झाला होता. हा, चक्कर येऊन तशी पडून गेली होती ते बाजारामध्ये. तिथेच अर्धा एक घंटा लागला. तिलेच मग इकडे तिकडे बसवलं, पाणी वाणी पाजलं, निंबू पाणी की पाजलं. तवा कुठं सावलीत बसवलं, तवा कुठं थोडंसं तिला बरं वाटलं. नाही तर उन्हानं तर फारच बेजारून गेलती तिथं. काही खाल्लं पेल्लं नसन आणि गेली असन डायरेक्ट बाजारात, म्हणून होय आला असन चक्कर दिले. नाही तर काय, काही नाश्ता वास्ता केला असन, केला नसन, आली असन डायरेक्ट त्या बाजारात. त्याच्यानं होय ते चक्कर आला आणि उगी मुगी बसून गेली तिथं. आम्ही म्हटलं बाय काय झालं बा, येले शेवण दिले. मग पाहतो तर म्हणते चक्कर आल्यासारखं घाबरल्यासारखं वाटून राहिलं म्हणे. तिथंच बसवलं आम्ही 5-10 मिनिट. मग सावलीत नेलं आणि मग कुठं त्याला निंबू पाणी गिनी पाजलं. निंबू पाणी पाजून थोडा वेळ बसली, तेव्हा कुठं तेल थोडंसं बरं वाटलं. मग आम्ही बाजार नाही केला ना काही नाही, तसंच घेऊन आलो तिला घरी. मग लागन तर संध्याकाळी गेलतो आम्ही थंडा पारद्यान 6:30-7 वाजता भाजीपाला आणायला. तसंच करायला लागते आता ह्या उन्हाळ्याचं. आता एक महिना आहे अजून. एक महिना अजून कसा तपते ना काय तपते त्याच्यावर आहे. जे कामं राहिले संध्याकाळी चाललं जायचं भाजी आणाले. एवढा भर दुपारी काही जायची गरज नाही तुले बी. नाही हो, मी की नाही जात. ते काल थोडीशी एक भाजी खायची होती म्हणून चला म्हटलं बा, चाललं जाऊन घेऊन येतो ना, बनवतो ना खातो म्हटलं. तर ते तसं झालं तर वापसच आलो मग आम्ही. नाही गेलंही तर मग कसं आहे, दुपट्टा डापट्टा डोक्या गिक्याला बांधून ठेवा. चांगलं डोकं झाकझूक करून ठेवा. हा, ते तर आहे म्हणा. दुपट्टा की बांधला चांगला डोक्याला आणि कानाले तर मग काही वाटत नाही एवढं. पण हवं काय झालं मग काल? काल गेलते तुम्ही पोरगी पाहिले तर काय झालं मग? लागला काही होता पता? भेटला काय कुठचा निरोप गिरोप? निरोप आता बा, आता जमते आता पोरगा दाखवला आता त्याले. आता मध्यस्थी माणूस आहे तो. आता इकडले तिकडले आता पुरी बारीचे पते राहते त्याच्याजवळ. पुरीचे म्हणा, पोराचे म्हणा, आता जोडणुकीवाला माणूस आहे तो. जिकडे तिकडे कामं जोडून देते आणि काम जोडलं का 5,000 रुपये घेते तो पार्टीपासून. तर काल भेटलो आम्ही त्याच्या संग. त्याला पोरगा दाखवला, पोराचं सगळं सांगितलं. व्यवसाय इन्कम पिन्कम घरदार वावर शेत जे आहे ते सगळं आम्ही सांगितलं त्याले. तर त्याच्या हिशोबानं पाहतो म्हणे बा आता तो पोरगी. आता आपण जसं सांगितलं पोराबद्दल त्या हिशोबाचं पाहतो म्हणे बा तो. त्या बजेटमध्ये ज्या पुरी बसते त्याच पुरी दाखवून म्हणे पहिले तिकडे आम्ही विषय काढतो म्हणे, काय कसं काय तारीख वारीख घेतो म्हणे लग्न आपल्या पोरगी पाहायची. मग तसं जाऊ म्हणे आपण तारखीवर 4-5 जण पोरगी पाहिले. हाव काय म्हणजे काय त्याच्याच मतानं काय? त्या जसं म्हणून तसं. तुम्ही तर सांगायला पाहिजे तर आम्हाला कशी पोरगी पाहिजे कशी नाही. मग तुम्ही नाही सांगितलं काय सगळं? आता त्याच्या पोराचं जर सांगितलं त्याच्या हिशोबानंच पाहतो म्हणे. थोडंसं तुम्ही सांगायला पाहिजे तर आम्हाला बा अशी अशी पोरगी पाहिजे. आता एकटेच मायबाप आहे आणि एकटाच मायभाऊ आहे, 3 जणांचंच करणं आहे ना खाणं आहे. आणि वावर शेत आहे म्हणा जे आहे ते. आम्हाला पोरगी चांगली पाहिजे, सगळं व्यवस्थित पाहिजे, घरदार चालवणारी पाहिजे, निघून चालणारी पाहिजे, अशी पोरगी पाहिजे. असं असं तसं कोण नाही बोलले थोडेसे? तर आता काय, आता पुरीच्या मनात उतरून पाहिलं काय बेटा ते ना आता ते कशी आहे आणि काय आहे तर. आता पुरीचे जेवढी पते आहे सगळे सांगतो म्हणे. आता कसं आहे, आता कोणती पोरगी नर्सिंग झालेली राहते, कोणती मास्तरीन राहते, तर त्याच्या हिशोबानं नवरे पाहिजे. मग त्या हिशोबात पाहतो म्हणे. आपलं 25-30 हजाराचं इन्कम सांगितलं पोराचं. घरदार वावर शेत हे ते जे आहे ते, गाडी घोडा प्लाट ते सगळंच सांगितलं. तर त्या हिशोबात जे पोरगी भेटन म्हणे तसं फोनच लावतो म्हणे मी तुम्हाला. बरं झालंय बाबा, ह्या उन्हाळ्यात भेटून गेली पाहिजे. 2 वर्षापासून पोरी पाहणं चालू आहे. सगळे म्हणते सरकारी पाहिजे, नोकरीवाला पाहिजे. आता कामधंद्यावाल्याला तर कोणी हुंगतही नाही. लागन तर कामधंद्यावालेच नोकरीवाल्यापेक्षा जास्त पैसा कमावते. तरी तर पोरी भेटायला नाही पाहून राहिल्या नोकरी पाण्यावाल्याशिवाय. जोन तो कुठेही आता 5-10 हजारही कमावत असेल नोकरीवर, तरी नोकरीवालाच पाहिजे म्हणते बाबा. पण असं नाही की एखादा चांगला 30-35 हजार रुपये कमावत असेल समजा एखाद्या धंद्या पाण्यातून, तर तो पोरगा नाही आवडणार. पण एखादा नोकरीवालाच पाहिजे म्हणते 5-10 हजार रुपये कमावणार. काय लोक आहे बाबा, काही समजत नाही. 2 वर्षापासून तर पोरीसाठी घुमणंच चालू आहे. जिकडे तिकडे तेच चालू आहे. हो ना, तर नोकरी पाहिजे, नोकरीवाला पाहिजे, नोकरीवाला पाहिजे. कुठून आणावं आता नोकरी यायच्यासाठी? आता पोरीवाल्याचं काय चुकलं बा, तूच सांग बरं. पोरीवाल्याचं काय चुकलं? आता आपल्या घरी पोरगी राहिली असती तर आपणही आता चांगलाच नवरा पाहिला असता, तिच्यासाठी चांगलाच जवळ पाहिला असता ना. कसंही भल्या मंद्याला देऊन दिलं असतं 2-3 एकर वावरवालेले. करते वावराच्या कामानं खाते. पोरगी गेली असती मग वावराच्या कामाने. मग आपण इथं चांगला नोकरीवालाच पाहिला असता, चांगला कमावता, चांगला पैशावाला. पैशाशिवाय तर कामं नाही होत. आता पैसाच तर पाहा लागते आजकाल. आणि पोरगा चांगला पाहिजे, 2 गोष्टी पाहिजे फक्त, बाकी काय आहे अजून? चांगला कमावता नवरा, चांगला इन्कम वाला,
सेफ इन्कम पाहिजे. मग ह्याच तर गोष्टी पाहिल्या असत्या आपण बी. आता मग आता त्याचं काय चुकलं? हा, ते आता त्याच्या पोरीसाठी पोरगा पाहून राहिले तर ते तर चांगलंच पाहिजे ना. 1-2 दिवसाचा विषय राहते काय? पूर्ण जिंदगी भरायची गोष्ट राहते ना. हा हे बरोबर आहे हो तुमचं. हा आता कोणी आता आपल्या पोरीसाठी चांगलाच पाहिजे ना. आता जिंदगी भरायचा सवाल राहते ना बापा. हा कोणी कसे आहे कोणी कसे आहे. आजकालचे पोरं बारा बी चांगले नाही आहे. हा कोणी सांगते मी 10,000 कमावतो 12,000 कमावतो इकडे आहे आणि तिकडे आहे राहते एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये. हा मग मग असे पोरं कोणत्या कामाचे? असा जवाई ढूंढू नाही कोणत्या कामाचा. कोणतं कोणतं सुख भेटते मग पोरीले. हा म्हणून आजकाल जवाई पहा थोडंसं उशिरा लग्न करावं बा पोरीचं. हा पण चांगला जवाई पहा. घाई गडबडीनं लग्न करून काय जिंदगीभर पस्तावाची पारी नाही आली पाहिजे पोरीले. हा असं राहते. नाही तर आजकालचे पोरं तर माहित आहे कोणी कसे आणि कोणी कसे. एखादं बेवडंच निघते तर कोणी कसंच निघते. हा मग असे शौकीन पोरं नाही पाहिजे फालतू. पोरीचा वाखा होते ना मग जिंदगी भरायचा. मग तेच तर तसाच तर विषय आहे ना. मग आता पाहाले ढूंढाले टाइम लागतेच. आता म्हणे तो कसं आहे म्हणे आता माझ्याजवळ आहे म्हणे 10-12 पोरी आहे म्हणे. 10-12 पोरीचे पते आहे म्हणे. तर आता मी फोन घुमवतो म्हणे इकडे तिकडे पोराचा परिचय देतो म्हणे. हा आणि पटलं त्यानं बोलावलं तर मग तुम्हाला फोनच लावतो म्हणे. तसं चाललं जाऊ मग आपण एक दिवस म्हणे पोरगी पाहाले. ठीक आहे बापा पाहिजे तुमच्या हिशोबानं. आणि एकाच्याच भरोशावर काही बसा नका. अजून असं कोणी ओळखीचे इकडे तिकडे तर विषय काढत राहत जा. पाहू आता एखाद्या पोरीचा पत्ता गीता दिला तर जाऊन पाहू ना मग. तसा बापू तो माणूस तसा वाटला म्हणा चांगला. माणूस गिनू चांगला होता थोडासा भरोशावाला. हा त्याच्या गोष्टी गिष्टीवरून तर वाटलं का थोडंसं देईन बा लक्ष म्हणून. हा मला तर वाटते बापा का देईन थोडंसं लक्ष देईन तो. आणि लावूनच फोन मग आपल्याला आणि चाललो जाऊ मग आपण तसं पोरगी पाहाले. आता लक्ष काऊन नाही देणार तो? हा किशोर तू सांग बरं. लक्ष काऊन नाही देणार? काम जोडल्यावर सारखे 5,000 रुपये घेऊन राहिला ना तो. हा मग 5,000 घेऊन राहिला काम जोडल्यावर तर मग काम तर जोडून दे ना जाय त्याले. हा फक्त काय चांगली पोरगी पाहून दिली म्हणजे झालं बाबा. हा चांगली पोरगी पाहून दिली पाहिजे. मस्त मस्त चांगलं घरदार सांभाळणारी सगळे सांभाळून चालणारी. पण घर ढूंढायला बल्ली दिक्कत झाली भाऊजी आपल्याला नाही बाप्पू. हा घर ढूंढायले किती दिक्कत झाली. जिकडे तिकडे उन्हाचा सन्नाटा आणि काय उन्हाचा पारा होय कालचा. हा त्या उन्हाच्या यानं तर एक लोक त्या गावातलं घराच्या बाहेर नाही होतं. सारेचे सारे घराच्या अंदर बसले होते. हा एकही बाहेर नाही. याले त्याले विचारपूस करता विचारपूस करायली कोणी भेटे नाही लायक्या. हा घरातून आवाज द्या लागे तर सगळे सणान कूलरच्या हवेत झोपले होते. हा शेवटी आपण त्या रसवंतीमध्ये गेलो तिथून पता लागला बा त्याचा. हा नाही तर इकडे तिकडेच घुमत राहिलो असतो आपण आणि पता नसता लागला त्याचा. हा तेही बरोबर झालं म्हणा. हा गेलो आपण त्या रसवंतीजवळ तर पता तरी लागून गेला त्याचा. नाही तर एवढ्या उन्हात आपण कुठं घुमत राहतो. त्यांनी सांगितलं होतं तसं आपण गेलो. पण तरी आता एवढं थोडी डायरेक्ट घरात पोचते माणूस. हा थोडंसं विचारपूस करावंच लागते इकडे तिकडे. बरं झालं त्या रसवंतीवाल्याने सांगितलं तर टायमावर पोचून गेलो. नाही तर उन्हाताना तिकडच्या इकडेच घुमत राहिलो असतो आपण.